मोरुबे एंड कडून गोलंदाजी करत असताना निवृत्ती गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 5 षटकाचा सामना आहे. पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपण एन्जॉय करतोय. दुपारच्या सत्राला सुरुवात झाली. उन्हाचा तडाखा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. खेळपट्टी अतिशय ठणक, फलंदाजासाठी अतिशय चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. चांगले स्कोर या खेळपट्टीवर पाहायला मिळतील. निवृत्ती गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिलं षटक घेऊन ऋषी गोंधली आणि प्रकाश पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीम वाबंजे संघाकडून पंतचा ग्रीन सिग्नल येतोय. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विश गुड गेम अँड प्ले क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज गोलंदाज इथे तयार असेल. निवृत्ती मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाज तयार. पहिला चेंडू मोठा फटका लगवायचा होता. प्रहार करायचा होता. बॅकवर्ड पॉईंट रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव जरूर मिळेल इथे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिलं. फेकी तितकीच दर्जेदार राहिली, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द, चांगलं कॉलिंग राहिलं दोन फलंदाजांच्या माध्यमातून. धाव संख्येचा श्रीगणेशा टीम वाबंजे संघ. निवृत्ती बोहीर पोलीस निरीक्षक आहेत. महाराष्ट्र पोलीस म्हणून त्यांची ख्याती आहे आणि तेच गोलंदाजीच्या भोवऱ्यावर आता आलेले आहेत. पहिलं षटक घेऊन पिवंत षटक हातत असताना निवृत्ती आपण पाहतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा मोठा फटका लागला होता. क्रॅश जो बॅट खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटच्या साईने चेंडू मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न देखील इथं केला जातोय. क्या बात आहे. फेकी थोडीशी चुकीची राहिली तिथं, त्यामुळे त्याचा फायदा दोन फलंदाजांनी उचलला. 2 धावा जरूर या चेंडूवर मिळतील. 2 धावेने धाव फलक पुढे जाते. 3 या आकडे मैदानाच्या आतमध्ये. हॅलो शेख. हॅलो. तर हा चेंडू वाईड असेल. यस. अवांतर धाव संख्येमध्ये बदल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव दोडली जाईल. धाव फलकावर धावा लागली त्या म्हणजे 4. ऋषी गोंधली आणि प्रकाश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आणि निवृत्ती बोहीर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. आता 2 चेंडू टाकले आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे वाफिंगर रोल केले होते. चांगला चेंडू उतरलाय. अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू कॉर्नर रिजन मध्ये जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. तर लॉंग चेस होता खरं तर क्षेत्ररक्षकासाठी आणि चांगली फिल्डिंग. धावा वाचवल्या जात आहेत. इथे 2 धावा जरूर मिळत आहेत. 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावर धावा 5, माफ करा 6 धावा लागलेत. एक वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली होती. टोटल 6 धावा जरूर लागले. स्कोर बरोबर होती. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम वावंजे संघ आपण पाहतो. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये. दुपारचं सत्र चालू आहे. दुपारच्या सत्रामधील पहिली मॅच. सकाळच्या सत्राचा विचार केला तर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ हरिग्राम संघाने क्वालिफाय केले तिसऱ्या फेरीमध्ये. हॅलो. इथे मोठा फटका. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल सरळ वन बाउंस सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागलेत. वाबंजे संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये. 10 या आकड्यावरती बिनगडी बाद. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. पॉझिटिव्ह सुरुवात करून देत असताना सलामीवर फलंदाज आपण पाहतो ऋषी गोंधले आणि प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. निवृत्ती गोलंदाजी मार्फत. इथे देखील मोठा फटका. प्रहार केलाय. चेंडू जाईल मिड विकेट रिजन मध्ये. बाउंड्री लाईन क्लिअर करत दमदार षटकार इथे पाहायला मिळाला फलंदाज प्रकाश पाटीलच्या बॅटमधून.
सुरुवात अतिशय दमदार राहिली. प्रकाश पाटील आग ओपणारी फलंदाजी करतोय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. इथून कमबॅक करेल का गोलंदाज? स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न. वाईड स्ट्रॉंगरला खेळाडू आहे आणि झेलची संधी. पहिला मोहरा गारत, पहिला दे धक्का टीम बाबांच्या संघाला. बडी मछली जाल में फसी हुई. फलंदाज प्रकाश पाटील. खेळीचा अंत. एक षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले. म्हणजे टीम बाबांचे संघ धावून पोहोचलाय चांगल्या स्थितीमध्ये. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मोहसिन शेख. 2 खरं तर त्या खेळाडूच्या नावावर बाईक आहेत. अचूक माहिती आमच्यापर्यंत 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. जेव्हापासून 40+ क्रिकेट चालू केलं तेव्हापासून पहा चांगला खेळ साकार करत असताना 2 बाईक्स खरं तर मोहसिन शेख यांच्या नावावर आहेत. म्हणजे आदरणीय गजाननजी पालकर साहेबांचे ते शुभ आगमन होते मंचावरती. त्यांचं देखील ग्रामस्थ मंडळ चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मापर पहिलाच एक चेंडू बॅलन्स आहे. निश्चित षटक झालंय. एक षटक इथे संपन्न झाले असं आपण स्कोरवर पाहू शकता. अमित कडव. यस धन्यवाद. अमित कडव गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क त्यांचा सिग्नल येतोय. लेट्स प्ले. इथे पहा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅटशी करायला लागला की टो एंडला चेंडू लागला होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये खरतर चेंडू विसावतोय. डॉट चेंडूची सांगता. अमित गोलंदाजी मार्कवर आलाय. चांगली गोलंदाजी कमबॅक करावं लागेल. इथून 19 स्पेल हतलावं लागेल. ते गोलंदाज आपण पाहू शकाल अमित कडव याला. षटकाचा विचार केला तर 16 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर अमितला देखील इथं मोठा हल्ला केला जातोय. चेंडू हवेत. बराच काल एलिव्हेशन कमी, उंची जास्त, लांबी कमी आणि इथे विकेटचं पतन. दुसरा दे धक्का टीम बाबांच्या संघाला. मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील. बाहू प्रवीण पाटील बाहू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. जसं की आपण पाहू शकाल नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील यांना देखील बाहू म्हणून खरं ओळखलं जातं. तसंच बाहू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर प्रवीण पाटील. आता आपण पाहू शकाल दुसरं षटक मार्गस्थ आहे. अमित कडव चांगली गोलंदाजी करत असताना ज्या षटकाची गरज होती ते षटक हतलत असताना अमित. इथून देखील मोठा फटका लागत होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. चेंडू जाईल सरळ. 1 बाउन्स 2 बाउन्स. बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन. दॅट्स अ 4 रन. षटकामध्ये या आपण मोठ्या फटक्याची खरं तर आवश्यकता होती आणि तो चौकार जरूर आलाय. चौकाराने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 20 धावा. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. क्या बात आहे. चेंज ऑफ पेस. पण त्यांचा इशारा आहे तो लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू होता त्यामुळे अवांतर धाव. स्वयं मारा
अवंत धाव इथं नक्कीच जोडली जाईल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. धाव फलकावर धावा 21. 21 धावा लागलेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल चांगला खेळ वाबंज विपक्ष आपण पाहू शकाल. टेंबोडे इथे पहा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. मिडऑफ मध्ये चांगला इथं झेल घेतला जातोय. इथे विकेटचा पुन्हा एकदा पतन होईल. फलंदाज खरं तर प्रवीण पाटील बॅक टू द डगआउट. धन्यवाद धन्यवाद डीजे भाऊचे खरं तर बंधू आपण पाहू शकाल. छोटे बंधू आता पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. तर आदरणीय विलासजी गायकर यांच्या माध्यमातून आम्हाला 1000 रुपयाचं डोनेशन खरं या स्पर्धेमध्ये लाभलंय. त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत करू. जाऊया मॅचच्या दिशेने दुसरं षटक मार्गस्थ आहे. अमित कडव गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. भाऊचा खरं तर छोटे बंधू आपण पाहतो पंकज. इथे बा पंकजच्या बॅट मधून हा तडक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ. पंतचा इशारा येईल. यस सुरुवात दमदार केली बा. पहिल्या चेंडूवर इथं हॅलो पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केले ते म्हणजे पंकज पाटीलने. चौकार आलाय जरूर. त्याच्या बॅट मधून चौकाराने धाव फलक फ्लाय होईल. धाव फलकावर धावा 25. इथून देखील मोठा फटका. फलंदाज पंकज पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दमदार. इट्स माइटी हिट. येतोय षटकार. दोन षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 31. 31 धावा जरूर आलेल्या आहेत. 3 गडी गमावले टीम वाबंजे संघाने. परंतु सुरुवात खरं तर दमदार झाली. टॉस करता टेंबोडी संघाने जिंकलो तर टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. आणि 2 षटकाच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना टीम वाबंजे संघ चांगल्या स्थितीमध्ये टोटल 31 15.50 ची सरासरी आतापर्यंत गाठता आले. आता गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज म्हणजेच वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील तिसरं षटक म्हणजे निवृत्ती गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. निवृत्तीचा पहिला चेंडू फिंगर रोल केले होते. चेंडू पिच झाल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. तिखट मारा इथं निवृत्तीच्या माध्यमातून केला जातोय. जबरदस्त गोलंदाजी. कारण पहिलं षटक देखील निवृत्तीने हातलं होतं. 16 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल हतलेल का निवृत्ती हे देखील महत्वपूर्ण राहील. कारण धावा वाचवाव्या लागतील. कारण की धाव फलकावर धावा जरूर 31 लागलेल्या आहेत. इथून धावा कशा वाचवल्या जातील हे पाहणं गरजेचं. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू वाईडेस्ट लॉंगॉनला खरतर खेळला जातोय. थोडीशी मिस फिल्डिंग त्याचा फायदा 2 फलंदाज उचलतील. चेंडू फेकतील तोपर्यंत 2 धावा निश्चितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धाव फलकेमध्ये बदल होईल. धाव फलक पुढे जाईल. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल मोहसिन शेख आणि पंकज पाटील. इथे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण पहा.
डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूची अडवणी केली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2 धावेवर समाधान मानावे लागेल का? इथे पहा फेकी थोडीशी चुकी, त्याचा फायदा इथे 2 फलंदाज घेतील. कॉलिंग अतिशय चांगली पाहायला मिळाली. चितेच्या चपलाईने हरण्याचा वेध खरं तर धारण करत असताना 2 फलंदाज. इथे 3 धावा मिळतील. 3 धावेने धाव फलक 36 धावा. चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये खरं तर टीम 40+ संघ आपण पाहतो. राऊंड द विकेट निवृत्ती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. इथे ब्लॉक होल पद्धती टाकण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. दूरवरून खेळाडू येथील मिड विकेटचे खरं तर क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले जातील. लॉंग चेस होता अडवण्यासाठी. बराच धावून खरं तर चेंडू अडवला गेला. 2 धावा निश्चितरित्या मिळतील. इथं फलंदाज आपण पाहू शकाल पंकज पाटील. पंकज पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार जरूर आलाय. इथे ऑफ स्टिकला शपल होऊन मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू तिथे तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धावेचा इथं कोणताही प्रयत्न नाही कारण फेकी तितकीच चांगली राहिली. टीम टेंबोडी संघाकडून क्षेत्ररक्षक आपण चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. निवृत्ती बोहीर गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं षटक इकॉनॉमिकल स्पेल हतलाच्या मार्गस्थ असताना आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये 16 धावा जरूर खर्च केल्या होत्या. इथे फुलटॉस होता. फुलटॉसला माफी नाही. अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मिड विकेट रिजन मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण मिस फिल्डिंग आढळली. त्याचा फायदा 2 फलंदाज उचलतील. 2 धावा जरूर इथं मिळवतील. इथे षटकाची समाप्ती होते. पंचांचा इशारा येतोय. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 41. 3 गडी बाद. तर पहा पाहुण्यांचा शुभ सन्मान इथं केला जातोय. आदरणीय गजाननजी पालकर साहेबांचा इथं शुभ सन्मान आदरणीय संजय माली यांच्या पवित्र शुभ हस्ते मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन खतर साहेबांना इथं सन्मानित करण्यात येते. साहेब आपण इथे आलात. आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 41. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत डीजे हंसिकाला आपण व्हेरी मच. आदरणीय नितीनजी पालकर साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन होते. त्यांचं देखील आपण ग्रामस्थ मंडल चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करूया. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा टीम वाबंजे संघ 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा लागलेल्या आहेत. 4थं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज शंकुनाथ गडगे गोलंदाजी मार्कवर सज्ज राहतील. इकॉनॉमिकल स्पेल हातलावे लागतील. इथून धावा वाचवाव्या लागतील टीम टेंबोडी संघाला कारण धाव फलकावर धावा 3 षटकाच्या अखेरीस 41 जरूर लागलीत. इथे मोठा फटका ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे. 1 बाउंड चेंडूची अडवणी करतील. 1 धाव जरूर मिळते. क्या बात आहे. चांगली फेकी दर्जेदार थ्रो तिथं करण्यात आला. मिड विकेट रिजन मध्ये खतर क्षेत्ररक्षकाच्याकडून 1 धाव जरूर मिळाले. एका धावेने धाव फलक 42 च्या आकडेवरती 3 गडी बाद. चांगल्या स्थितीमध्ये इथून वाबंजे संघ आपण इथे पाहतो. इथून डॉट चेंडू फेकावे लागतील. मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवावं लागेल गोलंदाजाला. इथे पहा मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी आहे. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चुकी केली इथं आणि त्याचा फायदा फलंदाज उचलतील. अतिशय सोपा झेल होता. तो झेल मात्र इथं भूमीला दान केला जातोय.
अशा स्तरावरती तुम्हाला ह्या कॅचेस जरूर पकडावे लागतील. मोठा फटका लगवत होता, मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे खरं तर कॅच सोडली जाते. जीवनदान मिळते. जीवनदानाचा कसा फायदा उचलतील फलंदाज हे देखील पाहणं महत्वपूर्ण राहील. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. ओव्हरपिच चेंडू होता, इथे देखील मोठा फटका मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जाईल सरळ, इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय दणदणीत शानदार षटकार. तर आदरणीय शांताराम दादा पालकर यांचं इथं शुभागमन होते. तर विनंती असेल दादा, यावं आपण अतिथी मंचावर, आपलं स्वागत आहे. शांताराम दादा पालकर यांचं इथं शुभागमन होते. पहा, अगदी नावाने दादा म्हणून खरं तर त्यांना संबोधलं जातं. तर यावं दादा. चला चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. अतिथी मंचावर आपलं ग्रामस्थ मंडळ चषक 2024 मध्ये स्वागत आहे. पंकज पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आपण इथे पाहतोय. दमदार फलंदाजी करत असताना पंकज परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करत चेंडू घेतला जातोय. बॉलरचं चेंडूचा मेरिट नुसार इथं फलंदाजी इथं करण्यात येते पंकज पाटीलच्या माध्यमातून. संघाला सावरले, अत्यंत चांगली फलंदाजी, अतिशय दमदार खेळ सादर करत असताना पंकज पाटील खरं तर खेळपट्टीवर आपण पाहतो. इथून कमबॅक करेल का गोलंदाज शंतुनाथ गडगे आपण पाहू शकाल. कारण अद्याप 3 चेंडू खरं तर शिल्लक आहेत. 8 धावा खर्च केलेले आहेत. इथून 3 चेंडूचा खेळ अद्याप बॅलन्स आहे. चौथा षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे पहा, लेट कट करण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन पॉइंट रिजन मध्ये दूरवरून खेळाडू येथील चेंडूची अडवणी करतील. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली फेकी, 2 धावा जरूर मिळतील या चेंडूवरती. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल, फ्लाय होईल. टोटल 50 कंप्लीट होते. ती म्हणजे टीम 52 संघाची दमदार खेळ सादर करत असताना दुपारच्या सत्रामधील पहिली लढत आपण पाहतोय. टेंबोडे विपक्ष 52 या दरम्यान बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील पहा, क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द स्पिननं तुम्ही जर असे चेंडू खेळत असाल तर नक्कीच चुकीचं ठरू शकतं. पूर्णपणे बीट केलं. इथं चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिला. गोलंदाज शंतुनाथ गडगे याचा चांगली गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इथं करत असताना गोलंदाज आपण पाहतो. राऊंड द विकेट पुन्हा एकदा तयार. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला. पंचांचा इशारा तो येस फेअर डिलिव्हरी असेल. चांगला चेंडू उतरलाय, दमदार गोलंदाजी राहिले. पंचांचा इशारा तो षटक समाप्तीचा. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत. टीम श्रीमलंग वावंजे संघ जाऊन पोहोचलाय, ते म्हणजे 51 धावा. झाले 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण पाहतो. वाबंजी संघ जाऊन पोहोचला आहे, ते म्हणजे 51 धावा लागलेत. आता स्लॉग वरचं षटक घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर शंकर मस्कर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. निर्णायक षटक, शेवटचं अंतिम षटक. शंकर गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस होता, ऑन साइडला चेंडू तटवलाय. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे, चेंडूची अडवणी करतील. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न देखील चांगला राहिला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम कॉलिंग इथं पाहायला मिळेल दोन्ही फलंदाजांकडून.
2 धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावर धावा 53-53 धावा जरूर लागलेत. गोलंदाजी मार्कवर शंकर मस्कर आलाय. इथून धावा वाचवल्या जातील का मोठे फटके मारले जातील हे देखील पाहणं अतिशय महत्वपूर्ण राहील. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू मिड विकेट रिजन मध्ये दोन्ही फलंदाजांच्या अगदी मधोमध चेंडू जाईल सरळला दणदण करत सीमा. तर पाचवं षटक मार्गस्थ आहे पा. शंकर मस्कर गोलंदाजी मार्कवर आलाय. फलंदाज मोहसिन शेखच्या बॅटमधून चौकार जरूर आला. लॉंग ऑन मिड विकेट मधून खरं तर गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. इथे देखील चांगला चेंडू उतरलाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी गुडले स्पॉटवर चेंडू खतर स्पॉट झाला होता तिथून चेंडून घेतलेली उचले इथं फलंदाजाला समजले नाही. डॉट चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी कमबॅक करावी लागेल या षटकामध्ये कारण की धाव फलकाचा विचार केला धाव फलक फ्लाय झालाय. धाव फलकावर धावा लागली ते म्हणजे 57 धावा जरूर लागलेत. गोलंदाज तयार. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन ला क्लिअर करत मिस फिल्डिंग इथे कॅच होता परंतु चेंडू जाईल सरळा सीमा रेषा पलीकडे. फलंदाज मोहसिन शेखच्या बॅटमधून येतोय षटकार. क्या बात आहे. दमदार संगीत आपण ऐकल्यात. डीजे हंसिका डीजे अश्विन भोपे आणि गणेश भोपे ज्या माध्यमातून गीत आपण ऐकतो. इथे देखील स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न गॅप शॉट सिलेक्शन एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न दूरवरून खेळाडू येईल तोपर्यंत या चेंडूवर मिळतील 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे. तिसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का रनआउटच्या स्वरूपात. इथे डायरेक्ट हिट जर केला असता तर तरला मात्र क्रिकेटमध्ये नक्कीच स्थान नसतं. विकेट्स मिळाली असती किंवा बायच्या स्वरूपात देखील धाव मिळाली असते विकेटला जर चेंडू लागला नसता तर. त्यामुळे इथे फक्त 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा लागले ते म्हणजे 65 धावा. इथे पहा पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ मध्ये दूरवरून खेळाडूचे लॉंग चेस आहे. इथं फिल्डरसाठी 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धावेचा इथं प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये खरं तर इथं येस बाद होईल. तर पंचांचा इशारा येईल. षटक समाप्तीचा. 5 षटकांचा खेळ म्हणजेच पहिलं सत्र इथं संपुष्टात येते. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीम श्रीमलंग वाबंजे संघ जाऊन पोहोचलाय 67 धावांनी 68 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते टेंबोडे 40+ संघासमोर. कशा प्रकारे टेंबोडे 40+ धावांचा पाठलाग करेल का टीम वाबंजे संघ डिफेंड करेल हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. कॉम्बॉक्समध्ये आपण परिवर्तन करणार आहोत. आमच्या समवेत जोडले गेलेत AK-47 म्हणजेच आकाशी शेलके यांच्याकडे आपण बोलणार आहोत. थँक्यू.
क्या बात आहे, अप्रतिम ऑपरेटिंग. अश्विन बोबे यांचं कौतुक. आणि त्यासोबत पुढील सामन्याचा जो टॉस आहे बा, तो सामना जो आहे तो असणार आहे त्या दोन्ही टीम्सला मी इथे इन्व्हाइट करतो की आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. बेलवली आणि उल्वे या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे आहे. उल्वे आणि बेलवली या दोन्ही टीमच्या संघनायकांना येस दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचे आहे. उल्वे संघाचा संघनायक आणि बेलवली संघाचा संघनायक आपण टॉससाठी तात्काळ इकडे आपण हजर राहायचं आहे. बेलवली टीम आलेली आहे. तरी आता इथे उल्वे संघ तुमची रिपोर्टिंग नाही आहे, तुमचा संघनायक नाही आहे. तुम्हाला हा विनंतीचा कॉल आहे, आपण येऊन टॉससाठी इथे विराजमान व्हायचं आहे. सुपर मॅच आपण इथे एन्जॉय करतो. दर्शनी सामन्यामध्ये दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. एक संघ आपल्याला वावंजे पाहायला मिळेल, जे नुकताच डोंगराचा पाडा येथील गोडांबा मैदानातील एक दर्जेदार स्पर्धा अर्थातच अजयदादा ढोंगरे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये थेट अंतिम 5 मध्ये आपण पाहिलं की अंतिम 6 मध्ये दाखल झालेला संघ ठरला. वडवली संघाच्या विरोधामध्ये सामना जिंकलाय टीमनं आणि पुढील फेरीमध्ये दाखल झालेले देखील आहेत. आणि तिथून पुढचा जो त्यांचा प्रवास आहे या मैदानावरती हैबतराव या मैदानावरती त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मोरावे आणि माफ करा उल्वे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत बेलवली या दोन संघांदरम्यान असणारे सामना. पुढे पुन्हा एकदा विनंतीचा कॉल आहे की आपण टॉससाठी आपण दोन्ही कॅप्टन्स आमच्यापर्यंत पाठवा. सिक्स्टी 67 रन्स 67 धावा धावफलकावरती आपण पहिल्या खरं तर आपण हाफमध्ये पहिल्या ज्या बनवल्या टीम वामनजेनं. आणि इथून पुढचा जो आपण जो पाहतो अहवाल तो आता इथून बनवण्यासाठी टेंबोडेवरती मोठी जबाबदारी, कारण मोठी रनचेस त्यांच्यासाठी असणार आहे. या रनचेसमध्ये अगदी पाठलाग करत असताना मग कसा खेळ घडणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. सलामची जोडी मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती भोईर आपण पाहतो जे पोलीस निरीक्षक म्हणून काम करतायत आणि आज लिजंड खेळाडू म्हणून मैदानामध्ये आपण पाहतोय. लिजंड लीग आणि लिजंड हाफमधून त्यांना पाहतोय. त्यानंतर त्यांच्यासोबत आहेत शंकुनाथ गडगे सर, जे ओपनिंग ब्लास्टर जोडी म्हणून मैदानामध्ये आलेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी मोसीनच्या हातामध्ये चेंडू दिलाय. एरवी आपण पाहतो खूपसे चेंजेस आणि चांगले खेळाडू आहेत वावंजे या 40+ संघामध्ये. त्यामुळे या संघाच्या विरोधात खेळणं एवढं खरं तर सोपं नाहीये. पाहूयात कसा होणार आहे खेळ. पंचांकडून आलाय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1 लेट्स बिगिन. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल पहा. तिकडे बॅटकटचा इशारा पंचांचा. धाव घेण्याचा धाडस आहे निवृत्तांचा. आणि आपण जर पाहिलं तर एक क्विक सिंगल तिकडे अर्जित करत असताना निवृत्ती भोईर हे फलंदाज आपण पाहिले नॉन स्ट्राईक करेंटवरती आता इथून वाटचाल करत असताना. त्यानंतर त्यांच्या अगदी पुढच्या बाजूला जो खेळाडू होता त्याला स्ट्राईक रेंजवरती आणायचा शंकुनाथ गडगे सरांना ऑन स्ट्राईक आणण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता. सुरुवात केली एका धीम्या रनसह, कारण त्यांना माहिती आहे इथून वाचणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे. आणि जास्त बनवण्याच्या खरं तर उमेदीनं आता मैदानामध्ये ते खेळण्यासाठी देखील तयार झालेत. ऑन स्ट्राईक आहेत बॅट्समन राईट हँडेड. फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. घेतलाय समाचार पूर्णपणे बॉलचा आणि ठोकलाय पठ्ठ्यानं चौकार. उल्वे संघ शेवटचा अंतिम पुकार आहे. टॉस साठी आपला संघनायक इथे पाठवायचा आहे. उल्वे संघ तुम्हाला हा विनंतीचा कॉल आहे पा. टॉस साठी आपण आपला संघनायक इथे पाठवायचा आहे.
कायम आपण जर पाहिलं तर पूर्णपणे एका संघाचा बोलबाला कधीच राहत नसतो आणि आता तेच घडलं. अक्षरशः फुल टॉस बॉलला आघात केला लगेच तिकडे. शंकुनाथ गडगे सरांना 4 धावा मिळत आहेत, टीम टेंबोडेला 5 धावा. अशा पद्धतीनं अकाउंट ओपन टीमचं एका धाव्याने झालं होतं. टोटल 6 धावा धाव बोर्डावरती आता जमा केल्यात. ही पूर्णपणे जमापुंजी आपण पाहतो. टीमची सुरुवात जी केली ती चांगल्या खरं तर आकडेवारीसह आता इथे टीम टेंबोडेनं केलेल्या 67चा आपण पाहतोय पाठलाग करायचा आहे आणि त्याच हेतून फ्रीटचा बॉल आहे तिकडे हवेमध्ये झेल आहे. परेश भाई पाटील यांनी चांगला झेल टिपलाय, परंतु तिकडे मी म्हणेन फ्रीटचा बॉल आहे. झेलला एवढी फार किंमत नसेल, परंतु इफर्टला किंमत आहे. लगेच तिथे आपण पाहिलं की इथे आपण पाहतोय चांगला फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला. धावा घेत असताना आपण पाहतोय प्रयत्न होता, परंतु समोरून आपण जर पाहिलं तर एक धाव आणि त्या एका धावेनं अगदी आता शांतता व्हायला लागली. कारण त्यांना माहिती आहे विकेट वाचवणं महत्त्वाचं आहे. आणि मोसीन म्हटलं तर मग एक धमाकेदार गोलंदाज आहे या टीमचा आणि त्यावरती त्यांचं पूर्णपणे अगदी कॉन्सन्ट्रेशन. गोलंदाज तयार. पुढचा बॉल फ्रंट फुटला येऊन खेचायचा प्रयत्न, फिल्डर उपलब्ध आणि चांगला झेल प्रवीण भाऊ यांच्याकडून. प्रवीण पाटील यांनी झेल टिपलाय, धक्का दिलाय पहिला. झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद. शंकुनाथ गडगे सरांच्या खेळीचा अंत. पहिला धक्का टीम टेंबोडेला. क्या बात आहे. अप्रतिम संगीत. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आज करून देत आहेत अश्विन भोपी. डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये आहेत. अगदी बोटांच्या तालावरून आपण पाहिलं तर प्रत्येकी समीक्षक आणि प्रेक्षकांच्या अंगावरती शहारे उमटवण्याचं त्यांचं कार्य सुरू आहे. मैदानामध्ये आपण जर पाहिलं नुकताच विकेट पडली त्यानं थोडंसं प्रेशर टीम टेंबोडेवरती आता जरूर आलेलं. हलक्या हातानं कट करायचा. ऑन साईडच्या दिशेमध्ये आपण पाहतोय मिडॉनला खेळले धाव घेण्यासाठी. इकडे तू मी क्लोज बनेल का, क्लोज बनेल का हा प्रश्न आहे. सॉफ्ट सिग्नल तिकडे पंच देत आहेत बाद आणि निर्णय जातोय टीव्ही अंपायर कडे. यस, फलंदाज बाद आहेत. फलंदाज बाद आहेत. इथे हा धक्का आता बसेल टीमला. मी म्हणेन ना ही फुकटची विकेट त्यांची घाल झाली आहे आणि आता हे चित्र बदलणं त्यांना शक्य नाहीये. परंतु इथून पुढचा अहवाल कसा असेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. उशीर झाला म्हणजे तुम्ही हरलात असा याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याच्या तयारीत आहात आणि ही लढाई मोठीच आहे खास करून. कारण 67 धावा पहिल्या हाफमध्ये आपण पाहिल्या जिकडे बनल्या आणि 68चं टार्गेट ठेवलेलं आहे. त्यामुळे 68 धावांचा जो पाठलाग करायचा आहे त्यामध्ये त्या पाठलागाला तुम्हाला सामोरं जात असताना किमान प्रत्येकी षटकामध्ये आपण जर पाहिलं तर मग 13 ते 14च्या दरम्यानची सरासरी हवी आहे. मग त्या सरासरीला तुम्हाला मेंटेन ठेवावं लागेल आणि एरवी आपण जर पाहिलं किंबहुना समोरील संघाची जी गोलंदाजी आहे ती तितकीच ताकदवर आहे आणि तिला फेस करायचं मग थोडंसं कठीण आहेच. विकेट जी पडली तिथे आपण पाहिले बदलाव. विलास पाटील आलेत मैदानामध्ये, त्यांच्यासाठी हा चेंडू होता. अगदी आपण पाहिलं की एक धाव चोरायचं त्यांचं धाडस आहे या बॉलवरती. सिंगल त्याने घेतलेले आहे. सिंगलनं आपण पाहतोय संख्या फलकाला आकार येतोय. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. पहिलं षटक इथे संपलेलं आहे. एका षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 10 धावा धाव फलकावरती दुहेरी अंकामध्ये. तर दुसऱ्या बाजूला 2 गड्यांचा मोबदला. शंकुनाथ गडगेसह संतोष म्हसकर हे 2 फलंदाज बाद झाले टीम टेंबोडे. नऊ धावा आहेत, माफ करा. एकेर अंकामध्ये आहे धावसंख्या फलक. 9 धावा आहेत. एक रनआउटची विकेट होती त्यावेळेला आपण पाहिलं की ती धाव नव्हती. येस, तिथे डिरेक्टली विकेटच पडली होती. थोड्याशा अडचणी
किंबहुना आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना घेऊन चालतोय एका दमदार मॅचकडे. पहिल्या ओव्हरमध्ये सरासरी मेंटेन करणं जरूर जमलं नाहीये, परंतु असं नाहीये की या मॅचमधून निघून गेलेत. अजूनही मी म्हणेन त्यांचं नियंत्रण आहे, मनावरती नियंत्रण. आणि सुटल्यानंतर आपण पाहतो शांततेत जे कमावलं होतं ते गमावून जातं, परंतु मनावरचं नियंत्रण तुम्हाला युद्धामध्ये जिंकवतं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एका धावेसह आपण पाहतोय टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. अशफाक यांच्याकडे चेंडू त्यांनी दिला आता गोलंदाजीसाठी. विलास, जबाबदारीचं ओझं वहावं लागेल तरच निभावं लागेल आणि त्याच दिशेनं फलंदाजी. नियंत्रण आम्ही ढासळून दिला नाहीये, आम्ही आहोत लढण्यासाठी सक्षम हे सांगत असताना ठोकलाय एक खणखणीत चौकार. बाते अडचण होती आणि त्या अडचणीमध्ये आता असं वाटलं की सर्व काही संपून गेलंय. नाहीये, विकेट पडल्या, परंतु यश मिळवण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजेच काय तर अजून एकदा प्रयत्न कर. आणि तेच प्रयत्न आता मैदानामध्ये सुरू केलेत. पुन्हा एकदा या वेळेला एलिगेशन कमी आहे, उंची जास्त आहे आणि लांबी कमी आहे. क्या बात आहे, अद्भुत झेल, जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. इथे प्रवीण पाटील तिथे तैनात आणि त्यांच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का दिला जातोय टीम टेंबोडेला, खेळाडू बाद. पहा तिकडे आता ही विकेट आली, यामध्ये थोडंसं प्रेशर क्रिएट जरूर केलाय. गोलंदाज आला होता अशफाक, वाईडनं सुरुवात, चौकार आला, दडपण आलं, परंतु त्यानंतर त्याच दडपणला नाश्त्यामध्ये खाल्लं आणि आता विकेट त्यानं संपादन केली. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न आहे. फिल्डर उपलब्ध आहे तिकडे, पहा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सेकंड स्लिप मध्ये खेळाडू तैनात होते. प्रकाश सर बघत राहिलेत हा खेळ. अगदी खास करून एक म्हणेन, पहा क्रिकेटचा खेळ झाल्यावरती वाटतं की क्रिकेट हा खेळ नाही आणि क्रिकेट खेळणंही खेळ नाहीये. हा खेळ नसून फक्त वेल आहे, ती वेल आपल्याला काढायची असते आणि मग तिथून मग जे प्रश्न आहेत ते सोडवणं म्हणजे क्रिकेट खेळ. क्रिकेट खेळणं भरपूर काय आपल्याला दिलेला. जगदीश खेबुडकर सरांनी एका कवितेमध्ये मांडलंय, पहा अफाट अशा मैदानी तू येशू वेळोवेळी, डाव तुझा येतच जमाविशी जपून आपली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्याव्या जो तो फासे टाकी, आणि मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळल्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो जो तोच येते रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. असा खेळ आहे मित्रांनो. या खेळामध्ये खेळत असताना अगदी उन्मत्त होऊ नये, अगदी चांगला खेळ झाला तर मग उतू नये, मातू नये, माजू नये, असा खेळ आहे तो. ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू काळगतीचे वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असेरे डोंगर जणू धावांचा, निरंतर राहील तुझी आठवणीतल्या कणाकणाला, आणि हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अंतिम बॉल वरती आपण पाहतो इथे ठोकला आहे चौकार, आणि या चौकारानं धावफलक बदललं जात आहे. टीमची धावसंख्या 10च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संगीत अगदी अंगावरती शहारे जावेत, कारण तो इतिहास वाचता आपण जर पाहिलं प्रत्येकी, खरं तर धड्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं शिकायला मिळेल. शिवचरित्राशी ज्या वेळेला आपण गाठ घेतो, ज्यावेळेला आपण तो वाचतो ना, त्यावेळी आपण पाहतो की मनामध्ये आपल्याला एक उत्स्फूर्त प्रेरणा निर्माण होते. एकूण 20 धावा आहेत धावफलकावरती, 20 रन्स आतापर्यंत जमा झाल्यात. पुढचा बॉल असेल
हलक्या हातानं कट करायचा प्रयत्न आहे ऑनसाईडच्या दिशेमध्ये. पुन्हा एकदा प्रवीण पाटील तिकडे, एक चांगले फिल्डर या टीमचे. पहा यावेळेला सुभाष होते आणि चांगली फिल्डिंग आपण तिकडे पाहतो. अगदी मिड विकेटच्या रिझनमध्ये आपल्याला पाहतोय. या पुढील सामन्याचा जो टॉस आहे पहा, त्या टॉससाठी उल्वे संघाला शेवटचा अंतिम पुकार आहे. आपण लवकरात लवकर तात्काळ येथे टॉससाठी उपस्थित व्हायचं आहे. शेवटचा अंतिम पुकार टीम उल्वेसाठी. त्यांचा एक खेळाडू इथे पाठवून द्यायचा पहा. तुम्ही इथे आलाच अशी आम्हाला सूचना आलेली आहे, त्यामुळं प्लीज आपण आमच्या सूचनांचं पालन करा आणि इथे आपण टॉससाठी आपला एक खेळाडू किमान उपस्थित करा प्लीज. कारण बेरोली संघाचे संघनायक नरेश सर इथं पोहोचलेले आहेत, त्यामुळं तुम्हाला हा कॉल आहे, तरी आपण यायचं आहे ही विनंती आहे. टीमची धावासंख्या एकूण 22 धावा धाव फलकावरती, 22 रन्स आतापर्यंत धावा फलकावरती लागलेल्या धावा. गड्यांचा जर मोबदला याचा विचार केला 3 गडी बाद झाले. मिडल ऑर्डरमध्ये अमित कडव यांच्यावरती जबाबदारीचा ओझा आहे. त्यानंतर निवृत्ती भैर हे अजूनही मैदानामध्ये आहेत बरं का. ओपनिंग ब्लास्टर आल्फ हेलिकॉप्टर गोपनी सारखी बॅट फिरवले तिकडे ऑन साईडच्या दिशेमध्ये. दुसऱ्या धावेसाठी निघाले जोरदार आणि 2 धावा यशस्वीरित्या संपन्न करत असताना, पूर्ण करत असताना इकडे 1 आणि 1ला लगेच 2 मध्ये कन्वर्ट केलं, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. रिस्की रन टू गेट आणि इट्स कम्प्लीट. 2 धावा पूर्ण झाल्या तिकडे. 2 धाव्यांना धाव फलक आपण पाहतो 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24 रन्स आतापर्यंत टीमच्या टोटल कारवरती लागलेल्या धावा. फलंदाज आहेत ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा निवृत्ती भैर. इथे पहा हा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा मारायचा आहे. यावेळेला अजून एका दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि तीही पूर्ण करत असताना जबराट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो या 2 खेळाडूंच्या अंतर्गत. कारण ज्या पद्धतीनं हे जे आत्ताचे 2 चेंडू त्यामध्ये 2 धावा लगातार घेतल्या त्या आपल्याला नक्कीच चांगल्या पाहायला मिळाल्या. 1 धावा पण जर पाहिली तर शॉर्टचा इशारा आहे का? येस, चेक करायचे. ओके, आपण करूयात टीव्ही अंपायरकडे जातोय आपण. त्यासाठी तात्काळ ज्या अडचणी आहेत त्या तांत्रिक पद्धतीने आता दूर करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. टीव्ही अंपायर ही सुविधा यासाठी खरं तर उपलब्ध केलेली आहे आणि एक दर्जेदार या संपाय सॉफ्ट सिग्नल काय आहे? सॉफ्ट सिग्नल काय आहे तुमचा? ऍक्च्युली थोडं कव्हर झालं नाहीये परफेक्टली कॅमेरामध्ये, त्यामुळं येस तुम्ही या इथे. क्या बात आहे. हा खुश मिजाजपणा असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी म्हणतो बघा, प्रकाश सर जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरतात ना त्यावेळेला त्यांचा जो माइंडसेट असतो तो अगदी आपण जो पाहिला तो तितकाच चांगला असतो. 2 धावा आल्या त्या बॉलवरती, 2 धावा कंप्लीट झाल्यात. 26 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेला खेळायचा प्रयत्न होता, अगदी आपण पाहतोय या बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. थोडीशी आपण पाहतोय आता मात्र आत्मीयता कुठेतरी गहाण ठेवल्यासारखीच फलंदाजी पाहायला मिळते. त्यामुळे पुन्हा एकदा उडावं लागेल आणि त्यासाठी समोरच्याला आपल्याला भिडावं लागेल, उभ्यानं नडावं लागेल, हे पाहणं महत्वाचं. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. अंतिम चेंडू आता टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज. इकडे आपण पाहतोय हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आता डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता.
चला आम्ही ते टॉससाठी उल्वे संघाचे संघनायक यांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आणि पनवेल समालोचक समितीचे असोसिएशनच्या खरं तर अध्यक्षपदी कार्यरत असणारे आमचे किरणदादा पाटील यांनाही विनंती आहे की आपण देखील आमच्या मंचावरती यायचं आहे. या वेलकम ऑन द स्टेज. किरणदादांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. पाण्याची मागणी आहे. चला थर्ड मॅन आपण 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचं आहे. पहिल्या खरं तर 3 षटकांमध्ये धावगती राखत असताना एकूण धावा धावफलकावरती 27 पाहायला मिळतात. 27 आतापर्यंत जमा केल्या आहेत. 9च्या सरासरीने धावा. दरम्यान आगमन झालेलं आहे आमचे अतिथीगण आदरणीय विष्णुशेठ पालकर साहेब यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं आहे. आदरणीय विष्णुशेठ पालकर साहेबांचं इथे मंचावरती आगमन झालंय. टॉससाठी आपण जातोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूने आपण लिजन उल्वे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत लिजन बेलवली या दोन संघाचे खेळाडू. आपण टॉस बॉक्समध्ये त्यांना इन्व्हाइट करतोय. टॉस बॉक्समधून समाचार इथे टॉसचा कॉल होत आहे. हॅवी टू गो. आमचे जयनुमान मोर्या 11 केवळ संघाचे चांगले खरं तर विस्फोटक फलंदाज आणि संघनायक अर्थातच संजय माळी तिकडे आहेत आपल्यासोबत टॉस बॉक्समध्ये. नरेश पाटील जे संघनायक. दुसऱ्या बाजूला उल्वे संघाचे खेळाडू. हेड इज द कॉल. येस आणि टॉस जातोय टीम उल्वे. लिजन उल्वे या संघानं हा टॉस जिंकलेला आहे. अभिनंदन दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा. फलंदाजीचा स्वीकार केला. हा होता टॉस बॉक्समधून समाचार. आणि या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर इथून पुढच्या सामन्यामध्ये ते करतील प्रथमतः फलंदाजी प्राथमिक सत्रामध्ये आणि सेकंड हाफमध्ये मग तिथे फलंदाजी करावी लागेल टीम बेलवलीला. अशा पद्धतीचा पुढचा खेळ होणार आहे. दर्शनी सामन्यामध्ये आपण आता पुन्हा एकदा जाऊ. दर्शनी सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जिकडे टीमची धावसंख्या एकूण झालेली आहे ती म्हणजेच 27 धावा धावफलकावरती. जिकडे पाठलाग करायचा 68 धावांचा संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. त्यामुळं आता त्यांना 41 धावा अजूनही इथून 2 षटकांमध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी. टीम टेंबोडे थोडासा अडचणीमध्ये. दरम्यान आमचे अतिथीगण या गावातील आणि आमच्या पंचक्रोशीमधील एक नामांकित व्यक्तिमत्व श्रीमान विकासजी पालकर साहेब यांचं इथं आगमन झाले. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. विकास शेठ पालकर साहेब आपण पाहतो या स्पर्धेसाठी आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळत आहे. आपलं स्वागत आहे. या बॉलवरती आघात केलाय. निवृत्ती भोईर मैदानामध्ये आहे आणि हा फलंदाज एवढा काळ शांत बसणारा फलंदाज नाहीये. अप्रतिम फटका. अगदी हुक केलं होतं बॉलला आणि बॉलला फेकून दिलं मिड विकेटच्या रिझन मध्ये. 6 रनसाठी सिक्सर. अप्रतिम संगीत. इथे आपण पाहतोय आगमन झालंय किरणदादांचं. अर्थातच पनवेल समालोचक समितीचे त्या असोसिएशनचे अध्यक्षपदी कार्यरत असणारे आणि त्यासोबत एक गोड समालोचक आणि तितकेच चांगले क्रिकेटचे खेळाडू अष्टपैलू कामगिरी करत असतात नियमितपणे मैदानामध्ये आणि ऑलराऊंडरची भूमिका नियमितपणे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो खरं तर केली जाते. नुकताच चर्चा झाली होती किरणदादा ज्या वेळेला आगमन झालं किरणदादांचं त्यावेळेला आपण पाहिलं की त्यांच्याबद्दल खूप चर्चा झाल्या आणि अखेरकार त्यांचं आगमन देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. हवेमध्ये आहे हा चेंडू. झेलची चान्स बनेल तिकडे. फिल्डर उपलब्ध. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. किरणदादा पाटील यांचं आगमन झालंय. नुकताच चर्चा झाली किरणदादा की ॲज लाईक दॅट यू आर ऑल्सो 26 year old. तुम्ही 26 वर्षाचे आहात. तुमच्यावरती आक्षेप आहे. इकडे संजय माळी यांचा आक्षेप आहे की तुम्ही 40+ बसत नाहीत. तुमच्या चेहऱ्याकडे आणि तुमच्या खरं तर फिटनेसकडे पाहता आता असाच सर्वांना प्रश्न पडला असेल. परंतु हे आहेत लिजंड खेळाडू जे अगदी रायगड 40+ ग्रामीण संघातून आपण पाहतो नेतृत्व करतात टीम रायगडचं. चांगली इकडे आपण पाहतो फटकेबाजी. तिकडे मिसफिल्ड झाली आहे. बॉल निघून जातोय लॉंग ऑनच्या दिशेमधून. 4 धावांसाठी हा सुपर क्लास फटका. चौकार.
नक्कीच आपण चर्चा केली होती बघा की रायगडचे नेतृत्व करत असतात आता जर आपण पाहिलं तर एक चांगली खुशखबरी आलेली आहे. ऑल इंडिया खरं तर 40+ क्रिकेट टुर्नामेंटमध्ये मेडिटेक 40+ या संघामधून आपण रायगड या संघामधून ज्यांना खेळताना पाहणार आहोत ते आपले केपी आहेत ऑन स्क्रीन, त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. रायगड आपण जर पाहिलं तर रायगड संघाचं नियमितपणे नेतृत्व आणि आता ऑल इंडियामधून त्यांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे. अर्थातच त्यांचा सन्मान आपण मंचावरती पाहतो. पनवेल समालोचक समितीचे अध्यक्ष ते आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं क्रिकेटचे खरं तर तितकेच दर्दी प्रेक्षक देखील आहेत, तितकेच चांगले समालोचक देखील आहेत आणि त्यांचा सन्मान आपण पाहतो. परवा आपण मिहिरा स्पोर्ट खरं तर मोरावे या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकला आणि काल त्यांचा संघ आपण पाहिला तिथून क्वालिफाय देखील झाला. खरं तर ही ख्याती आहे आणि इथे सन्मान केला जातो या किरण पाटील यांचा. एकूण धावा 39 धाव फलकावरती, अंतर गाठायचं आहे ते म्हणजेच 68 धावांचं. अजूनही जिंकण्यासाठी आपण जर विचार केला अजून 31 धावांची गरज आहे पहा अंतिम षटकामध्ये. यावेळेला पहिल्याच बॉलवरती आघात करायचा प्रयत्न आहे बॅटच्या मिडल ऑफ दी करत असताना यावेळेला ठोकलाय ऋषिकेश यांच्या डोक्यावरून आकाश मार्गाने संचार करत लॉंग ऑन सीमारेषा पार, बॉल षटकार. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 25 धावांची गरज आहे. 5 चेंडू 25 धावा, 1 रन 4 षटकार असं हे समीकरण असणार आहे. 5 चेंडू आणि 25 पाहिजेत. काय घडेल काय बिघडेल. 39 धावा झाल्या होत्या. यस, आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर आता षटकाराला 45 झालेत. टोटल 45 रन झालेत. चोवीस धावांची गरज आहे. छोटंसं करेक्शन, 6 मध्ये 24 धावांची गरज. चढ उतारांना जीवनातला माणूस जेवढा जेवढा सर करत जातो बघा, तेवढा शरीराने तितकाच कठोर आणि अंतर्मनानं घडत जातो. आता या मॅच मध्ये तसंच काहीसं घडलेलं आहे. जो सामना हरपला होता तो सामना आपण जर पाहिला तर आता आपल्याला मधोमध्ये पाहायला मिळेल की त्या मॅच मध्ये रोमांचकता या षटकारानं प्राप्त करून दिली आहे. ऋषिकेश यावरती खरं तर हल्ला चढवत असताना आपण फलंदाजाला पाहिलं. अमितनं खरं तर हा हल्ला चढवला आणि अगदी आपण जर पाहिलं तर तितकीच चांगली ताबडतोड फलंदाजी. यस, यावेळेला पुन्हा एकदा गॅप मधून फटका मारायचा प्रयत्न. पहा नजाकत भरलेला स्ट्रोक आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुपर क्लास फटका 4 रनसाठी. क्रॅकिंग पाच चेंडू 18 आहेत. यस, 5 चेंडू आणि 18 धावा. यस, आम्ही तेच सांगतोय. हॅलो, पहिल्या ओव्हरला 9 धावा आलेल्या आहेत.
सेकंड ओव्हरला 11. येस फर्स्ट ओव्हरमध्ये 9 धावा आलेत, सेकंड ओव्हरमध्ये 11 आलेत आणि येस आपण पाहतो आता उर्वरित जर चेंडूंचा खेळ पाहिला 5 मध्ये 18 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 18 धावा. मॅच मध्ये आपल्याला आता पाहायला मिळेल रोमांचकता पुन्हा एकदा तशीच बरकरार आहे. 5 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 18 धावांची. चला स्पीडअप करा, थोडं सहकार्य करा मित्रांनो आणि स्पीडअप करा अशी विनंती आहे. एकूण आता 50 धावा कंप्लीट झाल्यात टीम टेम्बोडेच्या. अठरा धावांची गरज आहे 5 मध्ये. सामना अजूनही आपण पाहतोय आपल्याला बॅलन्स पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये रोमांचकता अजूनही तेवढीच आहे. ऋषीकडे षटक दिलाय, इन स्विंग बॉल टाकायचा प्रयत्न, गती परिवर्तन केलं होतं, लाऊडली अपील तिकडे आहे, पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. वरती आपण जर पाहिलं तर टीमचा टोटल आपण पाहतोय आता अगदी या डॉट बॉलनं आपण पहिला जो प्रेशर होता तो प्रेशर थोडासा नक्कीच क्रिएट केला आणि तिकडे विकेट देखील संपादन झाली त्या बॉलवरती. अगदी आता 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 18 धावांची आता गरज असणार आहे. कसा होणार खेळ? चेंजेस केले जात आहेत अकॉर्डिंग टू बॅट्समन. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता समोर आपण पाहतोय इथे खेळण्यासाठी आलेत आणि समोर आपण जर पाहिलं तर यावेळेला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋषिकेश आहे. त्यानं चौकार खाल्यानंतर बॅकअप दिलं. लगेच आपण पाहतो की त्यानं गती परिवर्तन केलं होतं आणि ते गती परिवर्तन आता त्याच्यासाठी चांगलंच रासलंय. आल्हाददायक भूमिका सादर केली रंगमंचावरती. उर्वरित 4 मध्ये 18 पाहिजेत, त्यासाठी प्लॅनिंग साकल्या जात आहेत. संघामध्ये आपण पाहिलं तर अनेक सारे खेळाडू उपलब्ध आहेत आणि इथून पुढचा प्रवास कसा होईल हे पाहणं तितकंच जरूर महत्त्वाचं. फिल्डिंगमध्ये चेंजेस केलेत पूर्णपणे. आपण जर पाहिलं लेग स्लिप खुली ठेवली आणि तिकडून लॉंग लेगकडे मारण्याचे चान्सेस खेळाडूला उपलब्ध केलेत तर समोर फलंदाज कदाचित खेळत असावा. याच उद्देशानं आपण पाहतोय आता त्यांनी फिल्डिंगमध्ये चेंजेस देखील केलेत. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. 4 चेंडू 18 धावांची गरज. सामना उत्कंठावर्धक. या बॉलवरती मोठा रिझल्ट आला. अजूनही मॅच मध्ये रंगत. ऑन साइडला मारायचा प्रयत्न आहे, हलक्या हातानं फिरवलाय बॉलला तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी येतील का, परंतु समोरून नकार दिला जातोय. या एका धावेनं आता थोडं चित्र बदललं जाईल. सिंगलला धावसंख्या फलक पुढे जातोय. संघाची धावसंख्या आपण पाहू ती म्हणजेच एकूण धावा 51. 3 मध्ये 17 धावांची गरज. 3 चेंडू 17 धावा. मॅचकडे आपण जाऊ. मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळते. अजून आपण जर पाहिलं तर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. तिथून मग नक्कीच लढाईसाठी बल मिळेल या फलंदाजाला, यात मात्र शंका नाहीये. याकडे फोकस करणं खूप महत्वाचं आहे. पाहूया 3 मध्ये 17 पाहिजेत. कट करायचा प्रयत्न आहे. या बॉलवरती मी म्हणेन आघात करणं महत्वाचं होतं, परंतु हा जो निर्णय घेतला तो निर्णय कदाचित चुकीचा असावा. कारण 3 मध्ये 3 मोठे हवे होते आणि त्यामध्ये असा स्ट्रोक खेळणं मी म्हणेन थोडंसं लेझी देखील असेल. काय हरकत नाहीये, परंतु आपण पाहिलं एक धाव तिकडे मिळाली. एका धावेनं धावफलक पुढे. संघाची धावसंख्या आपण पाहतो
पुढे जातोय. संघ जाऊन पोचलाय टोटल फलकावरती आता 52 रन्स. लॉस ऑफ आपण जर पाहिलं तर 5 विकेट फलंदाजी. 6 आणि 7 क्रमांकाचे फलंदाज संजय भोईर आणि मकरंद सर आपण पाहतोय मैदानामध्ये. हा फटका ऑफ साईडच्या दिशेमध्ये खेळला, तिकडे लेग साईडच्या दिशेमध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समन होते. अगदी आपण जर पाहिलं तर एक सिंगल पासून कोणी थांबू शकणार नाहीये आणि एक सिंगल वावंजे संघाचं काही वाकडंही करू शकणार नाही, कारण आता अगदी या मॅचमध्ये पूर्णपणे ते एंटर झालेत. शेवटचे आपण पाहतो काहीशे बॉल जिंकण्यासाठी. एक अंतिम बॉल आहे, 15ची गरज. किती मार्जिननं सामना केलाय पहा. 67चं खरं तर लक्ष होतं आणि हे लक्षवेधी लक्ष असताना आपण पाहिलं की या धावा बनवण्यासाठी जरूर आपण पाहिलं की ते थोडेसे फसले जरूर गेले, परंतु खूप कमी अंतराने सामना गमावला, कारण हायेस्ट रन चेज होता आणि त्यामध्ये 17 धावांनी हा खरं तर आपण 15 धावांनी हा सामना जाणं म्हणतोय. 52 धावा 53 धावा कंप्लीट केल्यात. मॅचचा मॅन ऑफ द मॅच या अवॉर्डसाठी आपण जातोय. समाचार येतोय मोहसिन शेख यानं 1 विकेट संपादन करत 24 धावांची बहारदार इनिंग टीम वावंजेसाठी दिलेली आहे. तर आम्ही इन्व्हाइट करतो